आहे, नाहीतर चौकार गेला होता. हा डेड बॉल नेमका आहे कसला हे पाहिलं तर अगोदरच बेल्स पडल्या मला वाटते वाऱ्याने. संकेत 11 अगोदर पहिल्या बॉलवरती खुश नव्हता, परंतु चौकार गेल्यानंतर नाखुश झालाय. पहिला त्यांना वाटलं डॉट जाईल, परंतु डॉट गेल्यानंतर चौकार गेला. हिमेश पाटील त्यांच्याकडून पारितोषिक आहे. अनिकेत 3 विकेट घ्या सलग आणि 1000 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज हिमेश पाटील यांच्याकडून घेऊन जा. उमेदवार टीम स्पीडअप करा. पहिला बॉल लोअर फुल टॉस होता, ऑन साईडला बॉलला केलाय, मिड विकेटला बॉल जातोय, डीप मधून फिल्डर येतो, एक धाव कंप्लीट. थोडंसं जगलिंग स्ट्रगलिंग राहिलंय. भावेश जोगलेचा इशारा आहे, वेट. 1 बॉल 1 रन. एक चेंडू टाकण्याकरता 30 मिनिटं गेले, म्हणजे योग्य वेळेवरती गोलंदाज गोलंदाजी करतोय. 10 मिनिटाचा अवधी आहे. 10 मिनिटानंतर जर जास्त वेळ गेला तर 2 प्लेयर आतमध्ये येतील, म्हणून थोडं फास्ट टाळ्या वेळ्या जे काही सेलिब्रेशन आहे ते कमी करा. दुसरा बॉल यावेळी डॉट. जबरदस्त गोलंदाजी, म्हणजे 45 सेकंड मध्ये 2 बॉल टाकल्यात. बॅटिंग वाली टीम आपण देखील कानमंत्र लगेच द्या आणि लगेच या. 2 बॉल आणि सध्याच्या घडीला 1 रन, म्हणजेच योग्य वेळेनुसार मॅच चालू आहे. 3 ओव्हरचा मॅच. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. भावेश जोगलेला समोरून बॉल फिरवलाय, समोरचा बॉल समजत नाही आणि लेग कटर सध्या बाहेर निघतोय. जास्तीत जास्त आउट स्विंग केला जातोय. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या आहे 3 बॉल 1. फिरवलेले चेंडू कुठेतरी कमजोरी जाणवले भावेश जोगलेची, आणि त्या कारणास्तव सध्याच्या घडीला ज्याने मागील मॅच मध्ये 32 धावा केल्यात तो मॅन ऑफ द मॅच आठवावा लागेल भावेश जोगलेला. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती आणि इथे 1 रन. बॅटची एज लागली. 1 या धावसंख्येने धावफलक. 4 बॉल 2. 4 बॉल जे आहेत ना गोलंदाजाने अवघ्या 1.5 मिनिटामध्ये पूर्ण केल्यात. जबरदस्त गोलंदाजी करतायत आणि चांगला सपोर्ट करतायत उमेलमान संघ. पुढचा बॉल इनसाइड आउट. अप्रतिम. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. सिक्सर. लेदर क्रिकेटची ट्रेनिंग छोट्या मुलांना देत असतायत आणि त्यानुसार देखील ते फटके आहेत या खेळाडूकडे. तो दमखम आहे, ती पॉवर आहे आणि त्या पॉवरनुसार टायमिंग वरती क्लासिकल कव्हरच्या वरून खेळलेला हा सिक्सर. 5 बॉल 8 रन. 3.5 मिनिटं आतापर्यंत खर्च झाल्यात, म्हणजे याचं योग्य वेळेनुसार सध्या गोलंदाजी होते गोलंदाजाकडून. जागा बनवली ऑफस्टंप वरती. शरीर भेदी चेंडू होता, शरीराचा संपर्क जाणवलाय आणि इथे मात्र लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव. 9 रन झालेत 1 ओव्हरमध्ये आणि 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक समाप्त केलंय. म्हणजेच 6 मिनिटं आहेत टीम उमेलमान संघाकडे. त्याच्याकरता चर्चा करू नका. 10 मिनिटं दिले म्हणून प्रॉपर 10 मिनिटं घेऊ नका. 8 मिनिटात समाप्त झालं तर अतिउत्तम. 2 ओव्हर आणि पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात. गोलंदाज यायचे लगेच बॉलिंग मार्कवरती. नवीन गोलंदाज करण आलाय बॉलिंग मार्क वरती. लगेच फिल्डिंग लावा प्लीज. मागील मॅच मध्ये देखील करणने सुरुवात थोडी वेगळी केली होती, मात्र शेवटला गोडवा दिला. अनुभवी आहे, एक्सपिरियन्स आहे आणि टीम उमेलमान मध्ये जर पाहिलं ए बी संघ होता, आता ए बी कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. एक गाव एकत्र येऊन ज्यावेळी पूर्ण टीम उतरते ना, ती एक वेगळी एनर्जी असते आणि वेगळी दहशत संघाची आपण पाहतोय. फुलटॉस बॉल आहे. फुलटॉस बॉलला मिस केलंय. फिल्डर लॉंग ऑनला. जगलिंग राहिलंय, स्ट्रगलिंग राहिलंय. कॅच छुटा दिल टुटा. येणारे बॉल या कॅचची किंमत दर्शवितील. सध्या 2 धावा. लक्ष नव्हतं सॅम गायकवाडचं आणि टीमची धावसंख्या आहे 11 धावा. आतापर्यंत पाहिलं तर चांगला मॅच राहिलाय. संकेत 11 चंद्रपाडा हा संघ आपण पाहतो. याच मैदानावरती संकेत स्मृती चषक देखील पाहिलं होतं. 4 दिवसांची ती स्पर्धा. विपुल पाटील, अमित म्हात्रे यांची, आणि सध्या हे टीमचे बॅकबोन आहेत संकेत 11चे.
हाफ ट्रॅकर आणि या बॉलला केलंय पुल. बॉल गोल, सिक्सर. दोन बॉल 17 धावा. टाइमपास करू नका. एखादा डॉट बॉल गेल्यावर कानमंत्र येत नाही, विकेट गेल्यावर कानमंत्र येत नाही, तर षटकार गेल्यावर लगेच कानमंत्र काय येतो हा देखील क्रिकेटमध्ये प्रश्नचिन्ह आहे. कुठलाही गोलंदाज एखाद्या बॅटरला जाणून बुजून तो बॉल टाकत नसतो. सध्या वारा देखील असा आहे की गोलंदाजाला इथे थारा नाही आहे. तरी सुद्धा आपण पाहिलं काश्मीराचा मॅच, असं वाटलं की आरामात कासर वडवली. मोगरपाडा संघ तो मॅच घेऊन गेला, परंतु मोगरपाडा संघ 12 बॉल 17 धावा झाल्या नाहीत. हा देखील एक इतिहास आहे या स्पर्धेचा. डॉट बॉल येतोय आणि करण पुन्हा एकदा आपल्या टीम करता चांगलं योगदान देतोय. टीमची धावसंख्या आहे 3 चेंडू 17 धावा. मागील मॅच मध्ये 3 मध्ये 7 दिले होते, यामध्ये 3 मध्ये 8 देत आहेत करण. सॅम गायकवाड करता पुढचा बॉल. आता पुन्हा एकदा समोरच्या दिशेनेच उडवलाय आणखीन एक हाय अँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, सिक्सर. दिलं 6 धाब्याने धावपळक. 4 बॉल 23 धावा. योग्य समाचार करणचा घेतला जातोय. 14 धावा 4 बॉल मध्ये सध्या खर्च केलाय. सॅम गायकवाड चांगली बॅटिंग करत असताना पुढचा बॉल देखील आणखीन एक समोरच्या दिशेने उडवलाय. फिल्डर ज्याने कॅच सोडली होती, आता त्याने जबरदस्त कॅच पकडलाय. अप्रतिम कॅच कॅरी केलाय अमित घरतच्या माध्यमातून. गॉन. 5 बॉल 23. सध्या चर्चा करते 3 नंतर आम्ही सांगितले 3च्या आत डीजे शक्ती, 3 नंतर डीजे सुस्ती. 5 बॉल 23 धाबा, 1 विकेट. जबरदस्त बॅटिंग केली सॅमने. 8 बॉल मध्ये 21 धाबा केल्या आणि मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील आहे, तर कॅमेरामॅन सागर गोंधळे, मॅन फ्रॉम भिवंडी काल्हेर. आणि डे नाईट त्याची देखील स्पर्धा चालू आहे. बिग बॅश, ग्रामीण बिग बॅश पाहिलं, तिथे देखील कॅमेरा वर्क त्यांनी केलाय. आणि याही स्पर्धेला आपण पाहतोय तो कॅमेरा वर्कच्या भूमिकेमाध्यमातून JTC द्वारे जोडला गेलाय. ऑफिशियल JTCचा आहे. 24 धावा 2 ओव्हर. 2 ओव्हरमध्ये 24 धावा, 1 विकेट. बरोबर 9 मिनिटांमध्ये 2 ओव्हर झाल्यात, म्हणजे योग्य रीतीने सध्या गोलंदाजी देखील झाली आहे. तर क्विक अँड फास्ट 1 मिनिटाच्या आत बॉलर आला पाहिजे बॉलिंग मार्कवरती. एक डीजे ब्रेक घेऊया. 24 रन 2 ओव्हर. बॉलर आला आहे मिस्टर विशाल, स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट. आणि विशाल विकेट टेकर गोलंदाज. सचिन पाटील उमेलमानच्या नेहमीच चांगल्या कॉमेंट्स या स्पर्धेला आणि उमेलमान टीमला सपोर्ट करतात. शाहरुख देखील आहेत त्यांचे जवळचे मित्र. सागर पाटील, नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून आणि इथे मात्र नो बॉल. 1+1. सागर पाटील सध्या त्या प्रकारचा फटका आला नाही, परंतु 2 धावा आल्यात. 2 एक्स्ट्रा धाव्याने धावपळक जर पाहिलं 26. बीमर बॉल होता आणि बीमर बॉल भरपूर प्रमाणामध्ये या स्पर्धेमध्ये कालपासून आजपर्यंत पाहिलेत. फ्रीड बॉल, फ्रीड बॉल वरती भावेद जोगलेने अवैध बॉल होता. असं वाटलं की षटकार जाईल, परंतु वाऱ्यावरती बॉल आतमध्ये आला की काय. इथे एकच धाव, एक या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं 27 धावा. 1 बॉल 27. चला टॉसला यायचंय. पुढचा मॅच अष्टविनायक नायगाव आणि काश्मीरा बॉईज. क्विक अँड फास्ट लगेच या. अष्टविनायक नायगाव
आणि काश्मीरा बॉईज अष्टविनायकचा मला वाटतं तुषार घुसेकर आडव्या बॅटने पुन्हा एकदा कंट्रोल मध्ये नव्हता. या अगोदर पहिला फ्री हिट होता, त्यानंतर मात्र मोठा हिट आला नाही आणि सागर पाटीलला परतावा लागलंय. 27 वरती 2 विकेट. चार बॉल शिल्लक, 27 धावा झाल्यात धाव फलकावरती. आता राकेश वाघमारेने हवेत बॉल खेळलाय आणि इथे ठोकलाय षटकार. 6 धावा. कार्यक्रम केला जाईल आणि समोरच ठेवला होता हा बॉल. इथे षटकार आला म्हणून सांगितलं की राकेशला देखील फॉर्म मध्ये यावा लागेल. त्या प्रकारचा दर्जा आहे या खेळाडूचा आणि नेहमीच शेवटला येऊन जेवढे बॉल असतात त्यावेळी बेस्ट फिनिशरचा रोल त्याने अदा केलाय. आता पायावरचा बॉल होता, ग्लान्स करायचा होता बॉलला. शॉर्ट फाईन लेगला बॉल गेला. डिंचाक जोगले स्ट्राईक ठेवतोय लेग बाईटच्या माध्यमातून. एक धाव. एक या धावसंख्येने धावफलक पाहिलं तर 34 धावा. एव्हरेजनुसार 40 क्रॉस असायला हवं. 3 ओव्हरमध्ये ज्या प्रकारे वारा आहे आणि वाहता वाऱ्यामध्ये जर पाहिलं ना, प्रत्येक टीम प्रत्येक खेळाडू आपलं योगदान, आपलं अस्तित्व, आपली गुणवत्ता दाखवत असताना भावेश जोगले 4 बॉल खेळलाय, 2च धावा त्याच्या बॅटमधून आल्या या मॅचमध्ये. इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका आहे. प्रॉपरली कनेक्शन होत नाही. एक कॅच सुटल्यानंतर 2 कॅच अप्रतिम घेतल्यात. इथे आणखीन एक विकेट जातोय. न्यू बॅटर लवकरचा मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या आहे 5 बॉल 34. कमॉन डीजे. काश्मीरा बॉईज 3 वेळा अनाउन्समेंट केलंय की आपण टॉसला या. आलेला आहे कॅप्टन. थोडं फास्ट या. तुम्ही एनर्जीने आल्या की आम्हाला एनर्जी मिळते. अष्टविनायक नायगाव टीमचा कॅप्टन आलाय का? सतेज कोळी. या एका बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. 34 धावा 3 विकेट. रुपेश गोवारी आलाय. अंतिम बॉल त्याच्या माहिती करता या इनिंगचा. पहिली इनिंग, दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आणि बॅटिंग करत असताना संकेत 11 चंद्रपाडा टीम. ओ यावेळी हा फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉल वरती चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय चौकार. 4 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं 38-39चं लक्ष सामोरं ठेवलंय. काश्मीरा बॉईज निर्णय काय आहे? 100 पैकी 90% डिसिजन जे असतात ना, सांगतो सांगून फिल्डिंगच असते. 18 बॉल 39चा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आवाज ऐकूया निशांतजी पाटील सरांचा. देऊया डीजेला संधी.
रीनं या मॅच मध्ये वाटचाल करायची आहे पद्मावती उमेलमान या टीमला। मागील मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती समीर आणि अमितने। चला लगेच आपली आघाडी जोडी मैदानावरती दाखल करायची आहे। 39 धावांचं टार्गेट संकेत 11 चंद्रपाडा संघाने पहिल्या डावामध्ये 38 धावा बनवल्या आणि 39 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आयोजित साने गुरुजी चषक 2026 तुम्ही पाहताय। या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस सुरू असलेला सामना पहिल्या फेरीतील हा पहिला सामना खऱ्या अर्थानं दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या फेरीमध्ये हे दोन संघ जर पाहिले तर सामने जिंकले होते आणि दुसऱ्या फेरीतील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं उमेदवार संघाने जबरदस्त कामगिरी केली होती। अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाचा खऱ्या अर्थानं पराभव केला होता आणि एका बाजूला संघ जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय संकेत 11 चंद्रपाडा संघ आणि या संघाने ससू नवगर या संघाचा पराभव केला होता। द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाचा पराभव उमेदवार संघाने केला होता आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाचा पराभव अष्टविनायक नायगावने केला होता आणि दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाचा पराभव काश्मीरा बॉईज या संघाने केला होता आणि यानंतर या दोन संघामध्ये देखील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अष्टविनायक नायगाव आणि काश्मीरा बॉईज या दोन संघामध्ये यानंतरचा सामना असणार आहे। ही सर्व माहिती आमच्यापर्यंत विशालजी भोईर सर पोहोचवत असताना विशालजी भोईर सर खऱ्या अर्थानं खूप चांगलं गुणलेखन या स्पर्धेच्या माध्यमातून करतायत। जरूर बेसिक चुका त्यांच्याकडून होतात परंतु नंतर व्यवस्थित माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते। विशालजी भोईर सरांचं देखील कौतुक करूया या स्पर्धेच्या माध्यमातून। षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नवीन मात्रेला तुम्ही पाहताय। पहिल्या षटकामध्ये एका बाजूला जर पाहिलं तर समीरला पाहताय आणि त्याच्या सोबतीला धीरज हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला। 39 धावांचं टार्गेट। हो पहिलाच बॉल मात्रेचा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे। इट इज अ वाईड बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल। साइड आर्म ऍक्शनने गोलंदाजी करतायत मात्रे या मॅच मध्ये। पहिल्या मॅच मध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी मात्रेने केली होती आणि याही मॅच मध्ये खऱ्या अर्थानं षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी इन्व्हाइट केलाय मात्रे। हो यावेळेस देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला त्या ठिकाणी फिल्डर आहे। चांगली फिल्डिंग सागरच्या माध्यमातून इथे सिंगल्स मिळेल। या सिंगलने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती। 39 धावा बनवायच्या आहेत म्हणजे 13च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत पद्मावती उमेलमान या टीमला या मॅच मध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट। हो यावेळेस मोठा फटका धीरजने खेळलाय जरूर परंतु फटका फसलाय। सागर त्या ठिकाणी आहे मिस्टेक झाली आहे सागरच्या माध्यमातून। सोपा झेल सुटलाय सोपा झेल होता सागरसाठी। बराच काळ चेंडू हवेत होता चेंडूपर्यंत पोहोचले देखील परंतु कॅच ड्रॉप आणि ते एक धाव मिळाली धीरजला। धीरजच्या खात्यामध्ये एक धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 3 या आकड्यावरती। 3 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे मात्रे चांगली गोलंदाजी करतायत। हो यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळलेत वाईड ऑफ लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय फिल्डर आलेत वेगाने चेंडूला स्टॉप केलाय फक्त एकच धाव येते। या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 4 धावा। प्लीज विशाल भोईर सरांना जास्त डिस्टर्ब करू नका। चांगले गुणलेखन ते करत असतात आजही करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून। हो यावेळेस खोलवर टप्प्याला चेंडू बॉलर बॅक ड्रॉयू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्रेने काय फिल्डिंग केले वा मात्रे जबरदस्त फिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खऱ्या अर्थानं जबरदस्त फिल्डिंग मात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे। 4 धावा स्कोर कार्ड वरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं काय एफर्ट्स होता अप्रतिम एफर्ट्स। बंदुकीच्या वेगाने हा चेंडू खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मात्रेच्या दिशेने आला होता। इथे आपराकर पूल केलाय त्या ठिकाणी सॅम आहे सॅमच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग। आज सॅमने झेल खूप चांगले घेतलेत मैदानाच्या बाहेर देखील आणि मैदानाच्या आतमध्ये देखील आणि बॅटिंग करत असताना देखील सॅमने इम्प्रेस केलाय। इथे देखील सॅमच्या दिशेने चेंडू गेलाय आणि चेंडूला स्टॉप केलाय फक्त इथेही सिंगल मिळाली आहे। या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती। 5 चेंडूचा खेळ झाला। विशाल भोईर सर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये। हो मात्रेचा चेंडू इथे देखील मोठा फटका खेळलाय जरूर परंतु फिल्डर येत आहेत। हो इथे झेल कंप्लीट केली आहे फलंदाजाला बाद केलाय समीरला बाद केलाय। समीरची विकेट आणि तिथून सेलिब्रेशन पहा त्या फिल्डरचं
कमालीचं सेलिब्रेशन, कारण मोठी विकेट होती. समीरने पहिल्या मॅच मध्ये धावा बनवल्या होत्या आणि त्याच समीरला मात्रेने बाद केलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये पद्मावती उमेळमान या टीमला बसलाय. फलंदाज बाद. चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 17च्या सरासरीनं येणाऱ्या 2 षटकामध्ये वाटचाल करायची आहे पद्मावती उमेलवान या टीमला. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च झाल्या, 5 धावा खर्च झाल्या पहिल्या षटकामध्ये आणि इथून दबाव निर्माण झाला. येणारे 12 चेंडू, 34 धावांची आवश्यकता. हो, इथे फुलटॉस बॉल कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळलाय. फिल्डर वेगाने धावते, थांबेल का? हो, नाही थांबणार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय चौकार. नऊ या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा यतीश. यावेळेस देखील ऑन द राईज खेळायचा होता, फटका फसलाय. स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल कंप्लीट केलाय. धीरजला देखील बाद केलाय. दुसरा धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बाद. अमित मैदानावरती दाखल होतोय. एरवी जर पाहिलं तर अमितला आपण सलामीला येताना पाहिलंय. या मॅच मध्ये थोडासा खाली आहे. चौथ्या क्रमांकावरती अमित या मॅच मध्ये मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर 9 धावा. विशाल भोईर सर आज भरपूर जास्त मेहनत घेत आहेत. आपल्या मुलाला देखील त्यांनी तयार केलंय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. मागील स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर याच क्रीडांगणावरती भार्गव भोईर खूप चांगलं गुणलेखन केलं होतं. खऱ्या अर्थानं विशाल भोईर सरांपेक्षा भारी गुणलेखन केलं होतं असं विशाल भोईर सर देखील आम्हाला सांगतायत. आणि आज जर पाहिलं तर विशाल भोईर सर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, भरपूर वेळ घेत आहे. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट करायची आहेत, नाहीतर शेवटच्या षटकामध्ये 2 फिल्डर तुम्हाला इनफिल्ड मध्ये ऍड करावे लागतील. नवीन फलंदाज अमित मैदानावरती दाखल झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस समोरच्या दिशेने ऑन द राईज लॉंग ऑफला उडवलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अमितच्या बॅट मधून आलाय षटकार. झेल घेणं डिफिकल्ट असतं आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये तो झेल घेतला होता, कारण त्याच्या हातातून चेंडू निसटला होता. परंतु जगल जगल अँड टेकन कमालीचा झेल सागरने कंप्लीट केलाय. 17 धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज दीप्तेश मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या सोबतीला अमित देखील मैदानावरती पाहायला मिळतोय. 7 चेंडू 22 धावा. संकेत 11 चंद्रपाडा संघ चांगली कामगिरी करतोय या मॅच मध्ये. यावेळेस आपल्या करूता पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑन साइडला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर मिस्टेक करताय. सॅम गायकवाडच्या हातातून चेंडू निसटलाय आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 4 4 4 चौकार.
18 धावांची आवश्यकता. सॅम गायकवाड फिल्डिंग चांगली केली होती आजच्या दिवसामध्ये, परंतु मॅचच्या निर्णायक क्षणाला त्याने मिसफिल्डिंग केली आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय 4 धावांसाठी. त्या ठिकाणी विपुल जर पाहिलं तर थोडेसे निराश आपल्याला पाहायला मिळाले. नंतर जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं थोडीशी निराशा पाहायला मिळाली सागर यांच्या माध्यमातून देखील. अमित यांना देखील तुम्ही यष्टांच्या मागे पाहताय आणि मॅचच्या निर्णायक क्षणाला सॅमने मिस्टेक केली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळालाय. येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगली आहे. संकेत 11 चंद्रपाडा संघ जबरदस्त कामगिरी करतायत. सकाळच्या सत्रामध्ये ससूनवगर या बलाढ्य संघाचा पराभव केला. दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅच मध्ये उमेलमान या संघावरती दबाव निर्माण केलाय. समीकरण जर पाहिलं ना तर येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती अमित, गोलंदाज तयार. रुपेशचा पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. अमित त्या ठिकाणी यष्टाच्या मागे मिस्टेक झालेली आहे, परंतु पंच या ठिकाणी जागेवरती ठाम आहेत, सहमत आहेत की हा डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट बॉल. येणारे 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 18 धावा. एका बाजूला पद्मावती उमेदवार संघ, बलाढ्य संघ आज कुठेतरी या मॅच मध्ये मागे राहिलाय, कारण येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 18 धावा बनवायचे. या संघामध्ये भार्गवला आपण खेळताना पाहिलाय. या संघामध्ये जर पाहिलं तर दिग्गज खेळाडूंना खेळताना आपण पाहिलेत, परंतु आज 5 चेंडूमध्ये 18 धावा बनवायच्यात. अमितच्या बॅट मधून आलाय षटकार बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अरे 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. अमितच्या बॅटमधून आलाय षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अगदी ओव्हर पिच चेंडू होता. दानपट्टा फिरवतात ना, अगदी तशीच बॅट फिरवली आणि सरळ चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या पलीकडे. काय फटके सजवलेत अमितने. ऑन द राईज देखील त्याचा षटकार पाहायला मिळाला. इथे मिड विकेट रिजनला कमालीचा सोग आपण त्याच्या बॅटमधून पाहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. डीप मध्ये भावेश जोगले फिल्डिंग चांगली. भावेशच्या माध्यमातून दाबाची संधी आहे आणि ते चुकीचे देशेला चेंडूची फेकी. आणि इथे काय घडलंय, फलंदाज बाद आहे का तर नाही. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. इथे धाबाची संधी होती आणि इथून जर पाहिलं तर धाबत करता आलेलं नाही. या चुकीच्या दिशेला चेंडूची फेकी केली आहे. येणारे 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतो. रंगतदार सामना या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. इथे धाबत करणं गरजेचं होतं. दीप्तेशला धाबत जरूर करू शकले असते, परंतु चुकीच्या दिशेला चेंडूची फेकी राहिली. त्या ठिकाणी यष्टरक्षक अमितकडे चेंडू फेकला, परंतु वेगाने अमित धावले आणि ते दुसरी धाव त्यांनी कंप्लीट केलेली आहे. येणारे 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना. आमचे गुणलेखक देखील खूप चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित करतात या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. हो, इथे खोलवर टप्प्याने चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल सीमारेषा पार. अमित नाम तो सुना होगा आणि त्याच्या बॅट मधून आसमानी सुलतानी टोला आलाय षटकार. मैदानावरती फलंदाजी सुरू आहे. भयानक फलंदाजी मैदानावरती अमित करतायत. आतापर्यंत 3 षटकार त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. येणारे 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. या मॅच होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवले अमितने, कारण या षटकामध्ये त्याच्या बॅट मधून तब्बल 2 षटकार आलेत. इथून कमबॅक करावं लागेल रुपेशला. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. चला बॅटर बी फास्ट. पंचांना विनंती आहे सामन्याला सुरुवात करा. जास्तीचा वेळ खर्च करू नका. ही मोमेंटम बनली आहे ना, ती खऱ्या अर्थानं तोडू नका. लगेच सामन्याला सुरुवात करा. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका. उमेदवार संघ विजयी होईल. इथून डॉट बॉल. दबाव निर्माण होईल खऱ्या अर्थानं. इथे मॅच फिनिश. अमित यू आर ब्युटी. काय बॅटिंग केले अमितने. या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय. अधिराज्य गाजवलाय आणि संकेत 11 चंद्रपाडा या टीमचा पराभव केलाय. आज झोपच लागणार नाही संकेत 11 चंद्रपाडा या टीमला. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता होती. अमित मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्या बॅट मधून षटकार. इथे सामना जिंकलाय पद्मावती उमेरमान या संघाने.
अभिनंदन 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 पद्मावती उमेलमान. सॅम गायकवाडने केलेली मिस फिल्डिंग, तिथून धावा आल्या. खऱ्या अर्थानं चुकीच्या दिशेने चेंडूची फेकी. त्या ठिकाणी अमितला बाद करू शकले असते. चेंडू चुकीच्या दिशेने फेकलं आणि खऱ्या अर्थाने तिथेही धावा आल्या आणि इथे पराभवाचा सामना स्वीकारावा लागलाय. संकेत 11 चंद्रपाडा संघ